नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण BA प्रथम वर्षाच्या पेपर क्रमांक 1 मधील प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने या घटकाविषयी माहिती घेणार आहोत. यापूर्वी आपण पाहिलं साधनं नेमकं कशाला म्हटलं गेलेलं आहे किंवा साधनं कशाला म्हणायचं, साधनाचे कोणते कोणते प्रकार आहेत. या साधनापैकी जी पुरातत्वीय साधनं आहेत किंवा भौतिक साधनं आहेत, या भौतिक साधनांमध्ये कोणते कोणते घटक समाविष्ट आहेत किंवा या भौतिक साधनांचे कोणते कोणते प्रकार आहेत, कोणते कोणते भौतिक साधनं आहेत, या साधनाविषयी विस्तारित या भागामध्ये आपण पाहणार आहोत. भौतिक साधने आणि वाङ्मयीन साधने यातील फरक आपण पाहिला. या भौतिक साधनापैकी महत्त्वपूर्ण साधनांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. या भौतिक साधनांना पुरातत्वीय साधने किंवा अलिखित साधने असं म्हटलं गेलेलं आहे. या अलिखित साधनामध्ये कोणत्या कोणत्या घटकांचा समावेश झालेला आहे किंवा होतो, हा भाग आपल्याला पाहायचा आहे. यामध्ये शिलालेख आहेत, ताम्रपट आहेत, नाणी आहेत, मंदिरे आहेत, मूर्त्या आहेत, भग्नावशेष आहेत, उत्खनन अवशेष आहेत, वास्तू आहेत, लेणी आहेत, शिल्प आहे, स्थापत्य आहे. हे जे घटक आहेत, या घटकांना अलिखित किंवा भौतिक साधनं, ज्याला पुरातत्वीय साधनं असे म्हणतात. मग ही साधनं कशा पद्धतीने इतिहासाचा वेध घेतात किंवा इतिहासाची महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध करून देतात, हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. पहा, येथील आपण पहिला भाग किंवा पहिला घटक तो म्हणजे शिलालेख. आलेख, शिलालेख असे उल्लेख तुम्ही पुस्तकामधून वाचाल. आता शिलालेख म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर कशा प्रकारे चित्र निर्माण होतं. BA प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी हा थोडासा वेगळा भाग. शिलालेख या शब्दामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. या स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल की काहीतरी कोरलेलं आहे आणि ते कशावरती, दगडावरती. हे पहा, या दुसऱ्या फोटोमध्ये तुम्हाला स्पष्ट दिसेल एक मोठा उंच दगड आणि त्यावरती काहीतरी अक्षरं ही कोरलेली दिसत आहेत. ऐतिहासिक भाषेमध्ये याला शिलालेख म्हणतात. आता लक्षात येईल तुमच्या शिलालेख कशाला म्हणायचं. आता मी सांगितल्याप्रमाणे त्या शब्दामध्ये त्याचा अर्थ दडलेला आहे. शिलालेख, शिला किंवा आपण मराठीमध्ये त्याला शिळा म्हणजे दगड. शिळा म्हणजे दगड. या दगडावरती कोरलेला आलेख किंवा लेख म्हणजे शिलालेख होय. या
शब्दाचा अर्थ म्हणजे शब्दाचा अर्थ काय आहे हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता दगडावरती कोरलेला लेख म्हणजेच शिलालेख होय. याचा काय उपयोग हे आपल्या समोर तुम्ही ज्यावेळेस स्पष्ट पाहाल त्यावेळेस लक्षात येईल की काहीतरी जिलबीच्या आकाराचं लिहिलेलं आहे, गोल 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 गोल, पण त्याचा उद्भव मात्र काही होत नाही आपल्याला. दगडावरती आहे लिहिलेलं म्हणजेच शिलालेख आहे एक प्रकारचा, पण दगडावरती काहीतरी लिहिलेलं आहे, पण काय लिहिलं आहे याचा बोध मात्र आपल्याला होत नाही. जर का ते आपल्या भाषेमध्ये लिहिलं असतं किंवा आपण ज्या लिपीचं वाचन करतो त्या लिपीमध्ये जर लिहिलेलं असतं तर ते आपल्याला तात्काळ उमगलं असतं. आता या ठिकाणी भाषेचा आणि लिपीचाही उल्लेख झाला. तुम्ही भाषा विषयामध्ये याविषयी जाणलेलं असेल, अभ्यासलं असेल. भाषा कशाला म्हणायचं, लिपी कशाला म्हणायचं. ढोबळमानाने सर्रासपणे भाषा आणि लिपी त्याचं तेवढं विश्लेषण केलं जात नाही. किंवा मराठी भाषा म्हणतो आपण, हिंदी भाषा, संस्कृत भाषा, त्याचबरोबर गुजराती आहे, पंजाबी आहे, तेलुगू आहे, तमिळ आहे. ह्या वेगवेगळ्या भाषा आता ही समोर जी दिसते आपल्याला ती कुठली तरी एक वेगळी भाषा आहे जी आपल्याला अवगत नाही, म्हणून ते आपल्याला लक्षात येत नाही. पण आपण मराठी भाषा किंवा मराठी भाषेमध्ये काहीतरी लिहिलेलं वाचू शकतो, हिंदी भाषेमध्ये लिहिलेलं काहीतरी वाचू शकतो. संस्कृत भाषेमध्ये जर एखाद्याला संस्कृत येत असेल तर ते वाचता येईल, आणि संस्कृत येत नसेल तर मात्र ते लिहिलेलं वाचता येईल पण त्याचा बोध आपल्याला होत नाही. लक्षात घ्या मी काय म्हणतो ते. संस्कृत भाषेमध्ये किंवा संस्कृतचं एखादं पुस्तक आपण समोर घेतल्यानंतर ते आपल्याला वाचता येईल, पण त्याचा बोध संस्कृत न शिकल्यामुळं आपल्याला होणार नाही. वाचता तर येतं पण बोध का नाही होणार, हे असं कसं काय. तर ती या लिपीची किमया आहे. जसं की मराठी, हिंदी, संस्कृत या भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहिल्या गेलेल्या आहेत किंवा लिहिल्या जातात, किंवा हे देवनागरी लिपीमध्ये लिहिलेलं आपण अभ्यास केला असल्यामुळं किंवा ती भाषा किंवा ती लिपी आपल्याला अवगत असल्यामुळं ते आपल्याला वाचता येते किंवा त्याचा बोध होतो किंवा करून घेता येतो. पण तेच जर अशा पद्धतीनं आपल्या समोर असणाऱ्या लिपीमध्ये किंवा तेलुगू भाषेची, तमिळ भाषेची जी काही लिपी आहे किंवा पंजाबी भाषेची जी लिपी आहे, ह्या वेगवेगळ्या लिपी आहेत. आता स्पष्ट सांगायचं म्हणजे ही जी आपण मराठी भाषा किंवा मराठी पुस्तक ज्याला आपण म्हणू, हिंदी पुस्तक ते वाचतो आपण, त्याच्यात जे लिहिलेलं आहे ते एका विशिष्ट लिपीमध्ये लिहिलेलं आहे. तिला देवनागरी असं नाव आहे. आणि देवनागरी लिपीमध्ये कुठल्याही भाषेमध्ये, लक्षात घ्या शब्दाकडे, काय शब्द वापरलेले आहेत की देवनागरी लिपीमध्ये जे काही लिहिलेलं असतं, मग ते कुठल्याही भाषेमध्ये असेल,
अर्थात देवनागरी लिपीमध्ये मराठी भाषा, हिंदी भाषा, संस्कृत भाषा किंवा इतर कुठल्याही भाषेमध्ये पण देवनागरी लिपीमध्ये जर लिहिलेलं असेल तर ते आपल्याला वाचता येतं. पण जोपर्यंत त्या भाषेचा आपण अभ्यास करणार नाही तोपर्यंत फक्त वाचता येईल पण त्याचा अर्थबोध होणार नाही. ही गोष्ट महत्त्वपूर्ण आहे. जसं पंजाबी भाषा आहे, पंजाबी भाषा आपण हिंदी भाषेचा अभ्यास केलेला आहे, हिंदी भाषा आपण अवगत केलेली आहे. जर समोरच्या एखाद्या व्यक्तीने हिंदीमध्ये वार्तालाप केल्यानंतर ते आपल्याला जसं सहज समजते तसं पंजाबी भाषेतील काही शब्द आपल्याला समजतात, कारण ते हिंदी भाषेशी थोडेफार मिळते जुळते आहेत म्हणून ते आपल्याला कळतात, लक्षात येतात. परंतु जर पंजाबी भाषेतील आणि त्यांच्या लिपीमधलं पुस्तक जर आपल्याला दिलं तर मात्र ते आपल्याला वाचता येत नाही. त्याचं कारण म्हणजे भाषा बोललेली लक्षात येते पण ती लिपी मात्र आपण कधीच अभ्यासलेली नसल्यामुळं त्याचा अर्थबोध होत नाही किंवा ती आपल्याला वाचता येत नाही, कारण ती देवनागरीपेक्षा एका वेगळ्या लिपीमध्ये लिहिली गेलेली असते. पंजाबी म्हणजेच देवनागरीचा आपण अभ्यास केलेला असतो पण पंजाबी भाषा ज्या लिपीमध्ये लिहिली गेलेली आहे तिला गुरुमुखी असं म्हणतात आणि या गुरुमुखीमध्ये लिहिलं गेल्यामुळं आपल्याला ती वाचता येत नाही. बोललेलं ते शब्द लक्षात येतात परंतु लिपी मात्र लक्षात येत नाही. तसंच उर्दूचं सुद्धा आहे. उर्दू भाषा ही हिंदी भाषेशी मिळती जुळती असणारी आहे पण त्याची जी लिपी पाहतो आपण त्यावेळेस काहीच बोध होत नाही, कारण त्याचा आपण कधी अभ्यासच केलेला नाही. त्यावेळेस एखाद्या जाणकार व्यक्तीकडून ते आपण वाचून घेतलं तर ते आपल्या लक्षात येईल, कारण ती हिंदीशी मिळती जुळती आहे. उर्दूमध्ये बोलल्यानंतर त्यातील बरेचसे शब्द आपल्याला कळतातही हिंदीशी मिळती जुळती असल्यामुळं, परंतु त्याची जी लिपी आहे ती लिपी आपल्याला अवगत नसल्यामुळं आपल्याला या उर्दूचा बोध होत नाही. तसंच आपल्याला हे जे समोर आपल्या जे दिसतं आहे काहीतरी कोरलेलं चित्र किंवा काहीतरी असं वेगळं दिसतं जे आपल्याला माहिती नाही आहे, आपल्याला परिचित नसल्यामुळं त्याचा अर्थबोध होत नाही. असे वेगवेगळ्या भाषेमध्ये आणि वेगवेगळ्या लिपीमध्ये हे शिलालेख मोठ्या प्रमाणामध्ये प्राचीन कालखंडामध्ये निर्माण केले गेले, लिहिली गेली, कोरली गेली. आता हा घटक किंवा हा शिलालेख हा भाग तुमच्यासमोर प्रश्न निर्माण होईल. आत्ताच आपण चर्चा केलेली होती की लिखित साधनं वेगळी आणि अलिखित साधनं वेगळी. शिलालेख हा भाग तर अलिखित साधनामध्ये येतो, म्हणजेच पुरातत्वीय साधनामध्ये किंवा भौतिक साधनामध्ये येतो. पण हे तर लिहिलेलं आहे असा प्रश्न तुम्हाला तुमच्यासमोर निर्माण होईल. पण लिखित म्हणजेच हाताने लिहिलेलं, कागदावरती लिहिलेलं, पानावरती लिहिलेलं किंवा वेगवेगळ्या घटकावरती वेगवेगळ्या घटकांनी लिहिलेलं हे लिखित वेगळं. आणि हा जो भाग आहे शिलालेखांचा, हा शिलालेखांचा भाग म्हणजे लिखित नसतो, तो कोरीव असतो, कोरलेला असतो. दगडावरती एखाद्या धारदार हत्याराच्या, धारदार शस्त्राच्या किंवा छन्नी हातोड्याच्या माध्यमातून ठोकून किंवा कोरून
जो लेख लिहिलेला असतो किंवा लिहिला जातो त्याला शिलालेख असं म्हणायचं. प्राचीन कालखंडामध्ये अशा प्रकारे शेकडो शिलालेख निर्माण केलेले उपलब्ध झालेले आहेत, ज्या शिलालेखांच्या माध्यमातून आपल्याला तत्कालीन इतिहास जाणून घेता येतो. आता हा जो शिलालेख आहे एका उंच दगडावरती हे कोरलेलं आपल्याला दिसतं. हा जो शिलालेख आहे हा गुप्त कालखंडाची माहिती देणारा आहे. पहा, आता याची सुरुवात कशी झाली, कधी झाली, हे थोडक्यात आपल्याला जाणून घ्यावं लागणार आहे. प्राचीन कालखंडामध्ये एक वैभवशाली साम्राज्य, वैभवशाली घराणं होऊन गेलं. ते म्हणजे मौर्य घराणे, मौर्य साम्राज्य. या मौर्य साम्राज्याचा अभ्यासही आपण पुढच्या सेमिस्टरमध्ये करणार आहोत. मग हे मौर्य साम्राज्य नेमकं कुठलं होतं, कसं होतं, याचा अभ्यासही करावा लागणार आहे. आणि याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला त्या कालखंडाची जी काही साधनं आहेत या साधनांचा आधार घेऊन करावा लागतो. कारण फार प्राचीन कालखंड आहे, खूप जुना कालखंड आहे. हा कित्येक वर्षापूर्वीचा कालखंड किंवा त्या कालखंडातील ज्या घटना आहेत त्या घटनांचा शोध घेण्यासाठी आपल्याला अशा प्रकारच्या त्या कालखंडामध्ये तयार झालेल्या साधनांचा आधार घ्यावा लागतो. त्यापैकी हे एक अत्यंत उपयुक्त ठरणारं प्राथमिक दर्जाचं साधन, सोर्स म्हणून याच्याकडे आपण पाहू शकतो. हा शिलालेख आपण समोर चित्रामध्ये हा जो दगडावरती कोरलेला लेख पाहतो आहोत. हा शिलालेख सम्राट अशोकाच्या कालखंडामधील आहे. सम्राट अशोक म्हणजे मौर्य घराण्यातील एक बलाढ्य शासक. बौद्ध धर्माशी संबंधित ज्यावेळेस आपण अभ्यास करू त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल या शिलालेखांची निर्मिती कशा पद्धतीने झाली ते तर आपण पाहणारच आहोत. या सम्राट अशोकाच्या कालखंडापासून खऱ्या अर्थानं शिलालेख निर्मितीला सुरुवात झाली असं म्हणता येईल. बौद्ध धर्माचा प्रसार करण्याच्या उद्देशाने सम्राट अशोकाने भारतातील असंख्य ठिकाणी अशा प्रकारे शिलालेख धर्माचा प्रसार करण्याच्या उद्देशाने किंवा धर्माची तत्त्वे सांगण्याच्या उद्देशाने दगडावरती असे लेख कोरले गेलेले होते. या लेखाच्या माध्यमातून मग हे शिलालेख कशा पद्धतीनं प्राचीन भारताचा इतिहास जाणून घेण्यासाठी उपयुक्त ठरतात हाही प्रश्न आपल्यासमोर निर्माण होत असेल. मग काय असतं या शिलालेखाच्या मध्ये लिहिलेलं? या शिलालेखामध्ये हा शिलालेख कोणी कोरविला, कोणत्या संदर्भात कोरलेला आहे, किंवा एखाद्या राजाने जर कोरलेला असेल किंवा त्याच्या एखाद्या मंत्र्याने कोरलेला असेल त्याविषयीचा उल्लेख त्याच्यामध्ये केला गेलेला असतो. त्याचबरोबर काही माहिती दिलेली आहे का त्याच्यामध्ये, किंवा हा संदेश आहे का, कोणाप्रती दिलेला आहे, कोणाकडून दिलेला आहे, याविषयीची इत्थंभूत माहिती आपल्याला अशा प्रकारच्या शिलालेखाच्या माध्यमातून मिळते. हे शिलालेख मुख्यतः ज्या ठिकाणी लेण्या कोरण्यात आलेल्या आहेत अशा लेण्यांच्या ठिकाणी आपल्याला सापडतात. त्याचबरोबर मंदिरे, लेण्या किंवा गुहा पहाडी प्रदेशामध्ये की ज्या ठिकाणी तुम्हाला स्तूप आहेत, विहार आहेत किंवा लेण्या आहेत, अशा ठिकाणी हे शिलालेख उपलब्ध झालेले आहेत. मग हे शिलालेख कुठं कुठं असणार आहेत? हे भिंतीवरती असणार आहेत, एखाद्या खांबावरती असणार आहेत,
किंवा एखाद्या मूर्तीच्या खाली कोरले गेलेले आहे. हे शिलालेख मौर्य कालखंडापासून ते यादव कालखंडापर्यंत म्हणजे या एवढ्या मोठ्या दीर्घ कालखंडापर्यंत या शिलालेखांची निर्मिती केली गेली. वेगवेगळ्या कालखंडामध्ये या शिलालेख कोरले गेले. या कालखंडाविषयी माहिती आपल्याला या शिलालेखांच्या माध्यमातून मिळवता येते, घेता येते. आता दुसरी गोष्ट, हे आपल्याला ज्ञात होत नाहीत. दगडावरती काहीतरी कोरलेलं आहे हेच आपण फक्त जाणू शकतो. हे इथं आपल्याला दिसेल, दगडाची भिंत आहे आणि या दगडाच्या पहाडीवरती कुठल्या तरी या दगडावरती अशा पद्धतीनं कोरलेला आहे हा शिलालेख. पण हे आपण वाचू शकत नाही किंवा याची माहिती घेऊ शकत नाही, कारण हे कुठल्या तरी वेगळ्या भाषेमध्ये आहे. मग यावरून जर आपल्याला माहितीच होत नसेल तर काय उपयोग या शिलालेखांचा, हाही प्रश्न आपल्यासमोर पडतो. परंतु अनेक विद्वान व्यक्तींनी वेगवेगळ्या भाषेचा अभ्यास करून, वेगवेगळ्या लिपींचा ज्यांनी अभ्यास केलेला होता, त्या लिपीचा अभ्यास करणाऱ्या जाणकार व्यक्तींनी या लिपीचा अभ्यास करून, वाचन करून यात जी काही माहिती लिहिली गेलेली आहे किंवा कोरली गेलेली आहे ती माहिती आपल्यासमोर या संशोधनाच्या माध्यमातून मांडली गेलेली आहे. ब्रिटिश कालखंडामध्ये एक विद्वान होऊन गेला, त्याचं नाव होतं जेम्स प्रिन्सेप. या जेम्स प्रिन्सेपने इसवी सन 1837 अशोकाच्या शिलालेखाचं वाचन केलं. जे शिलालेख मुख्यतः ब्राह्मी लिपीमध्ये कोरली गेलेली आहेत. यातून काय लक्षात येतं पहा आपल्याला. सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जी शिलालेखांची निर्मिती केली गेली ती मुख्यतः ब्राह्मी लिपीमध्ये केली गेलेली होती. काही शिलालेख जे उत्तर पश्चिम भागामध्ये उपलब्ध झालेले आहेत ती थोडीफार खारष्टी लिपीमध्ये आहेत. दोन वेगळ्या लिपींचा बोध इथं होतोय आपल्याला. ब्राह्मी लिपी जी प्राचीन लिपी या शिलालेखाच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे. या ब्राह्मी लिपीमध्ये, खारष्टी लिपीमध्ये अशा प्रकारचे सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये तयार झालेले हे शिलालेख, या शिलालेखांचं वाचन जेम्स प्रिन्सेप या विद्वानाने केलं आणि तिथून आपल्या लक्षात आलं की या शिलालेखाच्या माध्यमातून आपल्याला एका वैभवशाली राजघराण्याविषयी, राजाविषयी, त्याच्या राज्याविषयी, त्याचबरोबर धार्मिक स्थितीविषयी माहिती होते. आणि इथून या शिलालेखांची वेगवेगळ्या कालखंडामध्ये फार मोठ्या संख्येनं भर पडत गेली आणि हजारो शिलालेख कोरले गेले. कालोघात यातील बरेच शिलालेख नष्टही झाले असतील, परंतु जे काही शिलालेख आजतागायत आपल्याला मिळाले, जे उपलब्ध झाले, या शिलालेखाच्या माध्यमातून प्राचीन भारताचा इतिहास जाणून घेण्यासाठी हे शिलालेख उपयुक्त ठरतात. आपण ही सुरुवात तर पाहिली की सम्राट अशोकाच्या कालखंडातून हे शिलालेखाची निर्मिती होत गेलेली होती. अनेक ठिकाणी हे वेगवेगळे शिलालेख सम्राट अशोकाविषयी किंवा त्याच्या राज्याविषयी माहिती उपलब्ध झालेले आहेत. मग केवळ फक्त सम्राट अशोकाविषयी माहिती देणारे किंवा मौर्य घराण्याविषयी माहिती देणारे किंवा बौद्ध धर्माविषयीच माहिती देणारे शिलालेख आहेत असं नाही. तर या नंतरच्या कालखंडामध्ये जे मोठ्या प्रमाणावरती शिलालेख कोरले गेले, हे शिलालेख त्या समयी, त्या कालखंडाविषयी, त्या राजघराण्याविषयी, त्याचबरोबर
त्या कालखंडामध्ये घडलेल्या घटनांविषयी महत्त्वपूर्ण बोध करून देतात. म्हणून हे शिलालेख इतिहासाचं एक अत्यंत महत्त्वपूर्ण साधन म्हणून याच्याकडे आपण पाहू शकतो. जे काही महत्त्वपूर्ण शिलालेख ज्याचा उल्लेख आपल्याला इतिहासामध्ये किंवा इतिहासाच्या पुस्तकामध्ये आढळतो, त्यापैकी जे महत्त्वपूर्ण आहेत ते म्हणजे खारवेल येथील कलिंग येथील सम्राट खारवेल याचा हाथीगुंफा शिलालेख एक आहे, तोही प्रसिद्ध आहे. त्यानंतर सातवाहन कालखंडातील नाशिक येथील शिलालेख जो सातवाहन घराण्याविषयी महत्त्वपूर्ण माहिती देतो. त्याचबरोबर शक रुद्रदामन याचं गिरनार येथील शिलालेख आहे. त्यानंतर गुप्त कालखंडातील स्कंदगुप्त यांचा भितरी शिलालेख आहे. जुनागड येथील शिलालेख आहे. तसेच बंगालचा शासक विजयसेन याचा देवपाडा येथील प्रसिद्ध शिलालेख आहे. तसेच चालुक्य कालखंडातील एक प्रभावी आणि पराक्रमी शासक, त्याचं नाव होतं पुलकेशी दुसरा, याचा ऐहोळ या ठिकाणी एक शिलालेख आहे. एकंदरीत हे जे असे शिलालेख आहेत, या शिलालेखाच्या माध्यमातून आपल्याला त्या कालखंडाविषयी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध होते. म्हणूनच हे प्राथमिक दर्जाचं अत्यंत विश्वसनीय साधन म्हणून याच्याकडं पाहिजे. आता याला विश्वसनीय का म्हटलं गेलेलं आहे? त्याचं कारण असं की हातानं ज्यावेळेस आपण पेननी वहीवरती लिहितो तेव्हा ते पुसलं जाऊ शकतं, खोडलं जाऊ शकतं किंवा त्यामध्ये खाडखोड केली जाऊ शकते. परंतु दगडावरती कोरलेल्या अशा लेखामध्ये काहीही खाडाखोड करता येत नाही. ते नष्ट करता येईल, परंतु त्यामध्ये चुकीचं करता येत नाही किंवा खाडाखोड करून दुसरं लिहिता येत नाही, बदल करता येत नाहीत. म्हणून ज्या कालखंडामध्ये किंवा सुरुवातीला ज्यांनी तो लेख दगडावरती कोरलेला आहे, तोच लेख आज तागायत तसाच टिकून राहिलेला आहे आणि तसाच आताही आपल्याला पाहायला मिळतो. त्यामध्ये त्या कालखंडामध्ये जी माहिती कोरलेली आहे तीच माहिती आत्ता आपण पाहू शकतो. म्हणजे लिखित साधनामध्ये जसं बदल होण्याची शक्यता असते, तसं या शिलालेखांच्या माध्यमातून होत नाही. म्हणूनच सत्य माहितीचा स्रोत म्हणून या शिलालेखाकडं पाहिलं जातं. मग हे शिलालेख कधी कोरली गेली, कशी कोरली गेली किंवा प्रामुख्याने यामध्ये मुख्य माहिती काय असते, तर जो कोणी या शिलालेखाचा कर्ता आहे त्याविषयीची माहिती याच्यामध्ये आपल्याला मिळते. मुख्य विषय काय आहे, कशाविषयी हे शिलालेख तयार केला गेलेला आहे. मग तो एखाद्या दानपत्र आहे का, किंवा त्यात काय माहिती आहे, किंवा एखाद्या मंदिराच्या भिंतीवरती तो कोरला गेलेला असेल, किंवा विहारावरती किंवा एखाद्या शिल्पावरती कोरला गेलेला असेल, तर त्याचा उद्देशही तसा वेगळा असतो. आणि या शिलालेखाच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच त्याचा जो कर्ता आहे, करविता, कशाबद्दल लेख कोरलेला आहे, काय माहिती त्याच्यात कोरलेली आहे, कोणाला जमीन दान दिलेली आहे का, कुठला धर्मसंदेश त्यामध्ये कोरला गेलेला आहे, याविषयीची इत्यंभूत महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्याचं एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून या शिलालेखांकडं आपण पाहू शकतो. त्या दृष्टिकोनातून हे शिलालेख अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात.